बेहदची परम महाशांती. नुकतेच बापूजींचे आजचे महाभारत हे ई-बुक प्रदर्शित झाले. या शृंखलेचा पहिला चॅप्टर आज आपण पाहूयात. प्राचीन युद्ध आणि त्याचे परिणाम. 5000 वर्षापूर्वी द्वापार युगाच्या शेवटी महाभारताचे महान युद्ध झाले. कौरव आणि पांडव यांच्यामधील हे युद्ध होते. हे व्यापकपणे धर्म आणि अधर्म म्हणजेच नीती आणि अनीती यांच्यातील संघर्ष म्हणून समजले जाते. बापूजी एक ठळक प्रश्न उपस्थित करतात. महाभारतानंतर जग खरोखर सुधारले का? उत्तर देताना ते म्हणतात, स्पष्ट आहे. या युद्धानंतरच्या 5000 वर्षात जग फक्त अधोगतीकडे गेले आहे. युद्धे वाढली आहेत. दुःख अधिक गहिरे झाले आहे. महाभारताने ज्या समस्यांचे निराकरण करायचे होते त्या अधिकच वाढल्या आहेत. बापूजींच्या मते याचे कारण असे की भौतिक युद्ध कधीही परिवर्तन घडवून आणू शकत नाहीत. जेव्हा आत्मा युद्धात मरतो तेव्हा तो वेदनेत मरतो. त्याची अंतिम चेतनेची अवस्था अंतमती ही दुःख आणि अस्थिरतेने भरलेली असते. अशा आत्म्यांना सद्गती प्राप्त होत नाही. एक उच्च आध्यात्मिक अवस्था मिळत नाही. त्याऐवजी ते हे दुःख सूक्ष्म जगात घेऊन जातात आणि शेवटी पुढील जन्मातही घेऊन येतात. भौतिक युद्धे कधीही जगाचे परिवर्तन करू शकत नाहीत. विनाश हा अज्ञानाचा असावा, शरीरांचा नाही. महाभारतात मृत्यू पावलेल्या उदात्त आत्म्यांनाही, जसे भीष्म पितामह आणि गुरु द्रोणाचार्य ज्यांनी कर्तव्य भावनेतून कौरवांच्या बाजूनी लढा दिला, संघर्षात मृत्यू येण्याचे परिणाम त्यांनाही टाळता आले नाहीत. त्यांच्या आत्म्यांनाही मृत्यूच्या क्षणी तीव्र वेदनाच अनुभवाव्या लागल्या. युद्धानंतर लोकांमध्ये शांती आणण्यासाठी कृष्णाने युधिष्ठिरामार्फत एक महान यज्ञ आयोजित केला. पण बापूजी विचारतात, आत्म्यांचे काय? एक यज्ञ जिवंत लोकांना काही प्रमाणात समाधान देऊ शकतो, पण जे आत्मे वेदनेमध्ये मृत्यू पावले ते दुर्गतीतच राहतात. एक खालची अधोगतीची आध्यात्मिक अवस्था त्यांना मिळते. महाभारताच्या काळात अर्जुनाला कठीण नैतिक परिस्थितीत मार्गदर्शन करण्यासाठी कर्मयोगाचे ज्ञान दिले गेले. परंतु बापूजी सुचवतात की आजची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे, कारण मानवजात भौतिकवाद आणि आध्यात्मिक अज्ञानाच्या खोलवर गोष्टींनी प्रभावित झाली आहे. बापूजी व्यक्त करतात की महान आत्मेही जे पृथ्वीवर अवतार घेतात ते जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये प्रवेश करतात आणि परमसत्याची अनुभूती घेण्यासाठी नव्याने आध्यात्मिक जागृती ही आवश्यकच असते. बेहदची परम महाशांती.